नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मालेगाव येथून कोला, पोपट, तितर अशा प्राणी व पक्षी असलेल्या वन्यजीव प्राण्यांची गुजरातच्या वडोदरा येथे आयशर वाहनाने वाहतूक करीत तस्करी केली जात होती. भाजीपाला कॅरेटच्या आड जिवंत वन्यजीव प्राणी व पक्षींची तस्करी करणारे वाहन पकडल्याची कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या वाहनातून सुमारे 5 कोल्हे, 99 पोपट, 190 तितर असे पशुपक्षी मिळून आले आहेत. या प्रकरणी मालेगावच्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील केलपाडा येथील रिक्षाचालक देवेंद्र भीमसिंग वळवी वय 32 हे अनावधानाने रस्त्यावरील प्लास्टिकच्या पाईपवरून रिक्षा चालवून घेऊन गेले. यावरून वादळ झाल्याने कीर्तेश मोहन वळवी, निलेश मोहन वळवी या दोघांनी कुऱ्हाडीने वार करीत देवेंद्र वळवी यांना जखमी केले. तसेच शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत देवेंद्र भीमसिंग वळवी यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कीर्तेश मोहन वळवी, निलेश मोहन वळवी राहणार केलपाडा या 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे करीत आहेत. शटरचे कुलूप तोडून किराणा दुकानात चोरी गेल्याप्रकरणी प्रकाशातील 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 दिवसांपूर्वी दोघांनी दुकान फोडून 6,000ची रोकड चोरून नेली होती. नंदुरबार शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळच्या सुमारास अनुयायींनी साक्री नाका परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्धवंदना करून अभिवादन केले. ठिकठिकाणी प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आले. तसेच सायंकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील जुन्या नगरपालिका चौकासह नेहरू चौक परिसरात महामानवाच्या जयंतीनिमित्त लेझर शो सादर करून लक्ष वेधून घेतले. भगवान श्री कृष्णाने पाण्याचं महत्त्व विशद करताना सांगितलेले हे वाक्य अवघ्या मानव जातीसाठी दिशादर्शक असताना पाणी अर्थात जलसाक्षरतेबाबत समाजात असलेली उदासीनता अत्यंत घातक म्हणावे लागेल. याबद्दल समाज अनभिज्ञ असेल तर एक वेळ ते समजू शकते, मात्र शासकीय यंत्रणेतच जर जलसाक्षरतेची वानवा असेल तर समाज रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा आहे थंड पाण्याच्या जारचा. उन्हाळा जसा जसा वाढत आहे तशी तशी थंड पाण्याची मागणी वाढत असताना गावोगाव आणि शहरांमधून घराघरापर्यंत पोचवण्यात येणाऱ्या थंड पाण्याच्या जारमधील पाण्याची गुणवत्ता तपासणारी यंत्रणाच अस्तित्वात नसल्याची भयावह स्थिती नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झाली आहे. नंदुरबार येथील ट्रायबल एज्युकेशन सोसायटी संचलित महिला महाविद्यालय व अपूर्व पब्लिशिंग हाऊस छत्रपती संभाजीनगर यांच्या विद्यमाने शाश्वत विकास, आव्हाने व संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. नवीन तंत्रज्ञान शाश्वत करण्यासाठी उपयोगात आणता येईल, त्यासाठी सर्वांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उमवीचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर शिवाआर्या पाटील यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात 8 ते 14 एप्रिल 2006 या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम साजरा केला जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून 13 एप्रिल 2006 रोजी नंदुरबार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर, मेळावा आणि रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संदायसिंग वसावे यांनी कळविली आहे. नंदुरबार शहरातील महात्मा फुले फाउंडेशनतर्फे क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा देत आपली व्यासपीठ धारिष्ठ दाखविले. नंदुरबार येथील श्री द्वारकाधीश मंदिराच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त विकास अधिकारी हिरालाल महाजन होते. नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत नारायणपूर येथे मासिक सभा घेण्यात आली. यावेळी सरपंच श्रीमती सुनीता नाईक, उपसरपंच श्री सतीश वळवी, श्रीमती अंबिका नाईक, विश्वजित पाडवी उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी CR करोडीवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी श्रीमती अर्चना वाघमणी यांच्या मार्गदर्शनाने दूर ठेवा आणि प्लास्टिकची घाण, स्वच्छ राहीन आमचं गाव आणि रान ही मोहीम
20 एप्रिल 2026 रोजी राबविण्यात येणार आहे व त्यानंतर दर महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी ही मोहीम राबविण्यात येईल. गावातील घनकचरा व सांडपाणी यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. गाव कचरामुक्त करण्यात येणार आहे. या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे. मोहिमेबद्दल जागृती करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी ताई, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत पदचारी वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनसेवा बहुउद्देशीय संस्था दोंडाईचा संचलित महात्मा ज्योतिबा फुले निवासी मतिमंद विद्यालय लोंढरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती शाळेचे प्रशासक अध्यक्ष संतोष शंकर पाटील, सचिव सुधाकर एस पाटील, मुख्याध्यापक कुंदन एस महाजन उपस्थित होते. सध्याच्या हवामान स्थितीनुसार विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अकोला आणि वर्धा यांसारख्या शहरांमध्ये तापमान 42 ते 44 अंशावरच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने विदर्भातील नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांतही कोरड्या हवामानामुळे उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित देव मोगरा माध्यमिक विद्यालय वसई येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हिरालाल लिंगायत यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. लाल कांद्यानंतर आता नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या उन्हाळी कांद्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. लासलगावसारख्या आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजार समितीत कांद्याला अवघे 8 ते 12 रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी केलेला खर्च वसूल करणेही कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे बळीराजाच्या आर्थिक अडचणीत मोठी भर पडली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिसकटली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक तेल पुरवठ्याला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फटका भारतासह जगभरातील देशांना बसण्याची शक्यता आहे. आयशर वाहनातून जनावरांची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत होती. डायल 112 वर माहिती मिळताच नंदुरबार शहर बीट मार्शल 2 अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचित जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडले. या वाहनातून 12,81,000 रुपये किमतीची 23 जनावरे मिळून आली आहेत. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती मिळाल्यावर अगदी 7व्या मिनिटात कारवाईसाठी कार्यतत्परता दाखविणाऱ्या बीट मार्शल अंमलदारांचा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी गौरव केला आहे. नंदुरबार तालुक्यातील शनीमांडळ येथील गाव शिवारात असलेल्या टॉवर क्रमांक 366 मधून कॉपर केबल चोरी गेली. सुमारे 6,000 रुपये किमतीचे 20 मीटर कॉपर केबल चोरून शालिकराव रघुनाथ चौधरी हा झुडपात लपविताना मिळून आला. याबाबत गौरव संजय पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शालिकराव रघुनाथ चौधरी वय 25 राहणार पन्हाळीपाडा तालुका साक्री याकडे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस अरविंद पाडवी करीत आहेत. नंदुरबार येथील नगरपालिकेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महामानवाच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती प्रीतम ढंडोरे, नगरसेवक रवींद्र पवार, नगर अभियंता गणेश गावित, प्रशासनाधिकारी जयसिंग गावित, आरोग्य अधिकारी युवराज चव्हाण, विद्युत अभियंता राकेश वाडिले आदी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करण्यात आला.
नंदुरबार येथील शहरातील साक्री नाका परिसरात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेता नगरसेवक हिरालाल चौधरी, नगरसेवक पंकज चौधरी, नगरसेविका शोभा चौधरी, नगरसेविका नीता मराठे, सामाजिक कार्यकर्ते आकाश चौधरी, दीपक चौधरी, सतीश मराठे, दीपक बागले, माजी नगरसेवक संतोष वसेकर आदी उपस्थित होते। अक्कलकुवा तालुक्यातील तोडीकुंडचा ओरकसपाडा येथील शांताराम टेंबऱ्या पाडवी यांना मारहाण झाली आहे। सामायिक शेतात बोरवेल करणार असल्याच्या कारणावरून विलास बहादूर सिंग पाडवी, ईश्वर बहादूर सिंग पाडवी, लाल सिंग बहादूर सिंग पाडवी या तिघांनी काठीसह होताबुक्यांनी मारहाण करीत शांताराम पाटील यांना जखमी केले, तसेच शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली। याबाबत शांताराम टेंबऱ्या पाडवी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विलास बहादूर सिंग पाडवी, ईश्वर बहादूर सिंग पाडवी, लाल सिंग बहादूर सिंग पाडवी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तळोदा येथे प्रज्ञासूर्य फाउंडेशन व फुले शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा घेण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे देशाला दिशादर्शक आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त समाजात वैचारिक घुसळण होणे हीच खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय तुराणिक यांनी केले। राज्य शासनाने राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या IMD रंग कोडेड उष्णता सतर्कतांच्या अनुषंगाने उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचे विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी 3 व्यापक मानक कार्यपद्धती SOP जारी केले आहेत। 3 व्यापक SOPमध्ये नंदुरबार, धुळे जिल्ह्याचाही समावेश। धडगाव पोलीस ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकरणांत जप्त केलेल्या सुमारे 11 दुचाकी व 4 चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत। ही वाहने ऊन, वारा व पावसामुळे खराब होत असून त्यांची किंमतही घटत चालली आहे। यामुळे संबंधित वाहन मालकांनी पुढील 7 दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात येऊन वाहनांचे आवश्यक कागदपत्र सादर करावे व आपली वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे। दिलेल्या मुदतीत कोणीही पुढे न आल्यास संबंधित वाहनांची मालकी हक्काची खात्री करून उर्वरित वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। तसेच जप्त वाहनांचे क्रमांक, चेसिस क्रमांक व संबंधित तपशील धडगाव पोलीस ठाण्यात उपलब्ध असून नागरिकांनी याची नोंद घेऊन तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे। अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या।